तू माझा मित्र आहेस तरी तुला मला साथ नाही दिलीस। आता मी दाखवतो तुझी सायली नाही जर पळवली ना, तुझे नाकाच्या समोरून घेऊन पळलो ना तर नावाचा भेंड्या नाही। अरे मी पण पहा तू कशी घेऊन पळतोस तू। नाही जर तुझे मामाचे पोरीला जर घेऊन पळलो ना तर नावाचा भेंड्या नाही, भेंड्या पांड्या दगड फोड्या सांगते तर मला घेऊन पळन। अरे जा कसा घेऊन पळतोस मी पण पाहतो ना। काम करतो सायलीला फोन करून इकडे बोलवून घेतो, मग तिला सांगतो का आपले पळायचं असा। काय व लाडकी बहिणीचे पैसे जमा झाले का नाही? नाही व माझ्या लाडकी बहिणीचे फॉर्मच नाही ना भरेल तर काय। आता कोणाचा फोन आला? हॅलो हॅलो सायली, काय रे बेंडे काय झालं? काय नाही तू आहेस कुठं आता? मैत्रिणी आहे तिथे आहे कशा? तुझ्या मैत्रिणींना काही सांगच नको, तू गपचूप निघून ये, मी माझ्या घराची बाहेरच आहे उभा, एकटाच आहे, ये लवकर वाट पाहा तुम्ही। अरे पण झाला काय ते तर सांगशील? अरे तू ये ना गपचूप यार, एक गोष्ट आली मी तुला सांगतो ना ती, गपचूप ये। हा थांब आली, तुम्ही बसा मला जरा काम आहे मी आले। हे काय मला तुला कोणती काम आहे ते मला माहित आहे, जा। आम्ही काय लगेच तिच्या हाताला धरतो आणि लगेच तिला घेऊन पळतो। माझ्याशी दुश्मनी करतोस काय लखमा? महाग पडला आता तुला ह्या लखमा, लक्षात ठेव तू। चायला अजून परत ही आली कशी काय नाही? एवढे रात्री तू इथं कशाला बोलवलाय मला? तू माझ्यावर प्रेम करतेस का नाही खरी खरी सांग, काय झाला? काय झाला नाही तू सांग पटकन, प्रेम करतेस का नाही? प्रेम करत ही पण थोडा थोडा प्रेम करत ही तुझ्यावर मी। थोडा थोडा म्हणजे तुला मी पळवायचा विचार केलाय आणि तू सांगतेस काय थोडा थोडा प्रेम करत ही, ह्या कसा काय तुझा प्रेम? आ बेंड्या मी तुझे मागा पळणार नाही। अव पण आपले दोघांचा प्रेम आहे ना? प्रेम आहे पण बाबा सांगतो काय सरकारी नोकरी जे पोराला राहाल त्यालाच तुला मी देईन, आणि माझी आई सांगत होती काय बेंड्या जास्तच जरा काळा आहे तिला नको रस तू। ह्या पाय सायले सरकारी नोकरीला मी लागणार आहे, पण ही आपली सरकार आहे ना ती बदलत जाते, लगेच ही सरकार येते ती सरकार येते, मग भरत्या नाही काढत। ह्या पाय ना पोलीस भरतीचा सराव करून करून हे माझे पाय एकदम काळी जसे झालेत, पॅन्ट घालली तर सरकून पडते, त्याच्यामुळे मी पॅन्ट पण नाही घालत। काय करू आता सांग बरं तूच? त्या जाऊ दे सरकारी भरतीचा, पण तू काळा आहेस त्याचा काय करायचा? सायले कोणाला सांगच नको, पण मी ह्या गोरा होयचा औषध मागविला आहे, गोरा होयचा औषध आलाय आहे माझ्याकडे, मी रोज तोंडाला लावतो। ह्या पाय इकडे कानाचे खालून आणि नाकाचे खालून थोडा थोडा गोरा होत चाललोय मी, 2-3 दिवसात होन ना गोरा मी पण। आधी सरकारी नोकरीला लाग आणि अख्खा गोरा होय पूर्ण तोंड बेंड सगळा, आणि मग ये मग आपले दोघा पळू, हो जर नाही दिला तर मग मी पळायला तयार। चल मग झोपून घ्या आता, मी पण जाते हो। काय करायचा सायलीला तर सांगला काय गोरा व्हायचा औषध आणलाय मी, काय करू आता हिला गोरा म्हणून कसा दाखवू आणि सरकारी नोकरीला कसा लागू? आईला ते भरतीला गेला तर कुत्रे सारखी गर्दी ते पोरांची, पाय ठेवायला जागा नाही, आणि तेवढे मोठे भरतीत मी कसा काय लागू? सायलीला विसरूनच जायला लागेल। लखमा ठेव तूच जिंकलास बाबा। सरकारी नोकरीच्या नादात गोरी पोरगी घालवली, मरू दे जाऊ दे, आपले सारखीच काळी पोरगी पाहायला लागेल।